खूप केसेस घेतल्यात, या केसेसने काय होत नाही, कारण आपण काय खुणं केलेलं नाही. आपल्या लेकरासाठी आपल्याला अंगावर घ्यायचंय, पण यांचं हे टाकलं डाव तोडायचा म्हणजे तोडायचा. मराठ्यांचे हार आपण होऊ द्यायचे नाही, एकजुटीनं टाकते ना सगळे. माझी एवढीच विनंती तुम्हाला सगळ्या की मी रातपाट एक करतोय, मी नाही सोडत यांना. कारण आपल्या जातीवरचे आपल्या लेकरावर अन्याय आपण कसा सहन करायचा. तुम्ही जर खोटे गुन्हे दाखल करणार, आपल्याला आपण मागते ते ओबीसीला आरक्षण नाही देणार, दुसरंच आरक्षण आपल्याला देणार, टिकणार. आपल्या लेकरापर्यंत वाटोळ करायला का निघाले की हे प्रश्न आहे आपल्या पुढे सगळ्यात मोठा. आणि उगा केसीची भीती दाखवायची आणि मग समाज घाबरवण्यासारखं करायचं. मराठ्यांनी घाबरू नका, घाबरायसारखं काही नाही. आपल्याला आपल्या लेकरांसाठी केस झाली तरी हरकत नाही, ती काय खुनाची केस नाही. पण माग मात्र कोणी हटू नका. आता आपल्याला हे हरवायला बघायलेत मराठ्यांना, पूर्ण जातीला हरायचं नाही म्हणजे नाही. एवढाच मला तुम्हाला विनंती करायची. एवढ्यासाठी जर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. एकजूट आणखीन जास्तीची वाढवा. गावोगाव पुन्हा पिंजून काढा. आपल्या दाराला सगळे पोस्टर लावून टाका. सगळ्यांनी पुढाऱ्यांनी माझ्या दारात यायचं नाही. चला, सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. एकजूट राहा, काम वाढवत राहा. मराठा समाज सारखा जागा करत राहा. गावागावात जाऊन बैठका, दुसऱ्या तालुक्यात जाऊन बैठका घ्या आपल्या तालुका झाल्याच्या नंतर. परंतु सगळे सावध राहा. आपला एकदम टप्प्यात आलाय. आता बघते घाबरते का मराठी? नाही घाबरलं की त्यांना आपल्याला ओबीसीतलं आरक्षण सगळ्या पहिल्यांदा द्यावंच लागतं. ते घेतल्याशिवाय मी हटत नाही. चला, सगळ्यांना धन्यवाद. जय शिवराय सगळ्यांना. जय शिवराय.